सुस्वागतम सर्वांना. नमस्कार. रसायन अध्याय आपण पाहत आहोत चिकित्सा स्थानामधला आणि चतुर्थामलक रसायनापर्यंत आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. यानंतर पुढचं सूत्र आज आपल्याला पाहायचं आहे. वाचताय का मॅडम? हो सर. हो. हरितकी आमलक बिभीतक पंचपंचमूल निर्युहे पिप्पली मधुक मधुक काकोली क्षीरकाकोली आत्मगुप्ता जीवक ऋषभक क्षीरशुक्ला कल्कसंप्रयुक्तेन पिदारी स्वरसेन क्षीराष्टगुणसंप्रयुक्तेन च सर्पिषः कुंभं साधयित्वा प्रयुञ्जानो अग्निबलसमां मात्रां जीर्णे च क्षीरसर्पिभ्यां शालीषष्टिकम् उष्णोदकानाम् अनुपानम् अश्न जराव्याधि पापाविचार व्यपगतभयः शरीरेन्द्रिय बुद्धिबलम् अतुलम् उपलभ्यां प्रतिहत सर्वारंभाः परम आयुः अनवाप्नुयात् इति पंचमो हरितकी योगः. संधी जर विग्रह करायचा म्हटलं तर हरितकी आमलक बिभीतक पंचमूल निर्युहे म्हणजे पंचमूळाच्या काढ्यामध्ये निर्युह याचा अर्थ काढा आहे. पिप्पली मधुक मधुक काकोली क्षीर काकोली आत्मगुप्ता जीवक ऋषभक क्षीर शुक्ला कल्क संप्रयुक्तेन विदारी स्वरसेन क्षीर अष्टगुण संप्रयुक्तेन 8 पट दूध च सर्पिषः कुंभं साधयित्वा प्रयुञ्जानः अग्निबल समां मात्रां जीर्णे च क्षीरसर्पिभ्यां शालीषष्टिकम् उष्णोदकान् अनुपानम् अश्नन् जरा व्याधि पाप अभिचार व्यपगत भयः शरीर इंद्रिय बुद्धि बलम अतुलम उपलभ्य अप्रतिहत सर्वारंभः परम आयुः अनाप्नुयात् इति पंचमो हरितकी योगः. अत्र हरितक्यादौ क्षीरशुक्ला क्षीरविदारिका, क्षीरशुक्ला म्हणजे क्षीरविदारिका असं पण तिचं नाव आहे. अत्र हरितक्यादि क्वाथस्य तु एकभागः क्षीरस्य 8 भागः. हरितकीचा काढा 1 भाग आणि दूध हे 8 भाग आणि सर्पिषः 1 भागः आणि 1 भाग तूप. कुंभो द्रोणद्वयम् 2 द्रोण म्हणजे 1 कुंभ. वचनं हि द्रोणस्तु द्विगुणः सूर्पो विज्ञेयः कुंभ एव इति. आता ते मान प्रमाणाचा आपण चार्ट टाकलेला आहे त्याप्रमाणे हे द्रोण कुंभ म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये काय ते आपल्याला पाहता येईल. तर याला पंचमो हरितकी योग हा पंचम हरितकी योग असं म्हणतात. त्याला हरितक्यादी रसायन असं सुद्धा म्हणतात. तर यामध्ये हिरडा, आवळा, बेहडा आणि हा हिरडा, आवळा आणि बेहडा हे पंचमुळाच्या क्वाथामध्ये. नंतर त्याच्यामध्ये पिंपळी, ज्येष्ठमध, मोहाची फुलं, काकोली, क्षीर काकोली, कवचबीज, आत्मगुप्ता म्हणजे कवचबीज, जीवक, ऋषभक या सर्वांचा कल्क, नंतर विदारी गंधा, स्वरस या सर्वांच्या 8 पट गाईचे दूध आणि 1 कुंभ म्हणजे 2 द्रोण गोघृत हे सर्व एकत्रित करून घृत सिद्ध करावं. तर हे घृत कल्पना आहे आणि अग्निबलानुसार या घृताची मात्रा ठरवावी. घृत सेवनानंतर दूध भात तूप मिसळून खावा आणि गरम पाणी अनुपान म्हणून घ्यावं. या रसायनाचा प्रयोग केल्यामुळे वार्धक्य, रोग, दुःख आणि अभिचार कर्माचं भय राहत नाही.
आणि शरीर, इंद्रिय, बुद्धी यांचं बल वाढतं आणि व्यक्ती आपले काम पूर्ण करण्यास समर्थ बनते आणि अशा व्यक्तीला आयुर्वेदोक्त श्रेष्ठ आयुष्य प्राप्त होतं. परम आयुहू अनाप्नुवाया आपनुयात. हॅलो. श्रेष्ठ असं आयुष्य त्याला मिळतं. या सूत्रामध्ये काढा, कल्क, स्वरस आणि दूध यांचे प्रमाण सांगितलेलं दिसत नाही. चक्रदत्ताने ते सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार क्वाथाचा 1 भाग, दूध 8 भाग आणि तूप 1 भाग असं प्रमाण आहे. वृद्ध वाग्वटामध्ये हा योग दिलेला आहे. त्यामध्ये मात्र 4 द्रोण घृत, 8 द्रोण काढा आणि 8 द्रोण विदारी गंधस्वरस, 1 द्रोण कल्क आणि 32 द्रोण गोदुग्ध असे प्रमाण सांगितलेलं आहे. तर घृतकल्पनेमध्ये जे सांगितलं की कल्कात चतुर्गुणी कृत्य घृतम वा तैलमेव वा चतुर्गुणे द्रवे साध्यम तस्य मात्रा पलोन्विता. तर घृतकल्पनेमध्ये पद्धतीनं प्रमाण हे द्रव्यांचं 1:4 अशा पद्धतीनं त्या पद्धतीनं घेतलं तरी हा एक घृतकल्प आहे. विचारात घेऊन आपण असा हा कल्प तयार करू शकतो. पुढे हरितकी, आमलक, बिभीतक, हरिद्रा, स्थिरा, बला, विडंग, अमृतवल्ली, विश्वभेषज, मधुक, पिप्पली, सोमवल्कसिद्धेन, क्षीरसर्पिषा, मधुशर्कराभ्याम् अपि च सन्नियामलक, स्वरस, शतपरी, पीतम्, आमलकचूर्ण, मयश्च चूर्ण, चतुर्भागसंप्रयुक्तं पाणितलमात्रं प्रातः प्रातः प्राश्य यथोक्तेन विधिना सायं मृगयुषेण परितः ससर्पिष्कं शालिषष्टिकान्नम् अश्नीयात्. त्रिवर्षप्रयोगात् अस्य वर्षशतम् अजरं वयस्तिष्ठति, श्रुतम् अवतिष्ठते, सर्वामयाः प्रशाम्यन्ति, विषम. तुला अनम्यूट कर. हॅलो, ऐकू येते सर? हा हा हरितकी, आमलक, बिभीतक, हरिद्रा, स्थिरा, बला, विडंग, अमृतवल्ली, विश्वभेषज, मधुक, पिप्पली, सोमवल्क सिद्धेन, क्षीरसर्पिषा, मधुशर्कराभ्याम् अपि च सन्नियामलक, स्वरस, शतपरी, पीतम्, आमलकचूर्णम्, अयश्च चूर्ण, चतुर्भागसंप्रयुक्तं पाणितलमात्रं प्रातः प्रातः प्राश्य यथोक्तेन विधिना सायं मुद्गयुषेण पयसा वा ससर्पिष्कं शालिषष्टिकान्नम् अश्नीयात्. त्रिवर्षप्रयोगात् अस्य वर्षशतम् अजरं वयस्तिष्ठति, श्रुतम् अवतिष्ठते, सर्वामयाः प्रशाम्यन्ति, विषम् अविषं भवति गात्रे, गात्रम् अश्मवत् स्थिरीभवति, अदृश्यभूतानां भवति चात्र. यथा अमरणानाम् अमृतं यथा भोगवतां सुधा तथा अभवन् महर्षीणां रसायनविधिः पुरा. न जरां न च दौर्बल्यं नातुर्यं निधनं च तत् जग्मुवर्षसहस्राणि रसायनपराः पुरा. न केवलं दीर्घमिहारं युष्णते रसायनं यो विधिवत् निषेवते. गतिं च देवर्षि निषेवितां शुभां प्रपद्यते ब्रह्म ततेति चाक्षयम्. तर थोडासा काही शब्दांचा विग्रह बघूया. हरितकी, आमलक, बिभीतक, हरिद्रा स्थिरा, बला, विडंग, अमृतवल्ली, विश्वभेषज, मधुक, पिप्पली, सोमवल्क सिद्धेन, क्षीरसर्पिषा, मधुशर्कराभ्याम अपि च सन्नीय आमलक, स्वरस, शतपरिपीतम आमलक चूर्णम
अयश्चूर्णश्च, अय इथं लोहचूर्ण वापरायचे. अयः चूर्ण चतुर्भाग संप्रयुक्तम पाणितल मात्रम प्रातः प्रातः प्रास्य यथोक्तेन विधिना सायं मुद्गयूषेण अयसावा ससर्पिष्कम शालिषष्टिकान अश्नियात. अश्नियात म्हणजे खावं. शालिषष्टिक भात खायचा आहे किंवा मुद्गयूष संध्याकाळी. त्रिवर्ष, ह्या 3 वर्ष प्रयोग आहेत. त्रिवर्ष प्रयोगात अस्य वर्षशतम अजरम वयहा तिष्ठती. अजर म्हणजे म्हातारपण येत नाही. आता आणखीन काय, श्रुतम अवतिष्ठते, चांगलं ऐकू येतं त्याला शेवटपर्यंत. सर्वामयाहा पुसान्यंती विषम अविषम भवती. विष जरी खाल्लं तरी त्याचा परिणाम होत नाही. विषम अविषम भवती. गात्रे गात्रम अश्मवत स्थिरी भवती. अवयव एकदम सुदृढ होतात दगडासारखी. अदृश्य भूतानां भवती. अदृश्य भूतानां भवती. यथा मराणाम् अमृतं यथा भोगवतां सुधा तथा भवन्महर्षीणां रसायन विधि पुरा. न जरां न च दौर्बल्यं नातुर्यं निधनं न च जग्मुर्वर्षसहस्राणि रसायन परा शुभा रसायन परा पुरा. न केवलं दीर्घमायोरश्नुते रसायनं यो विधिवन्निषेवते गतिं सदेवर्षि निषेवितां शुभां प्रपद्यते ब्रह्म तथेति चाक्षयम्. तर इथे अमृतवल्ली याचा अर्थ गुडूची, सोमवल्क म्हणजे वीट खदीर, क्षीरसर्पी म्हणजे क्षीर समुत्थित सर्पी म्हणजे दुधापासून काढलेलं तूप, क्षीरसर्पी. अयश्चूर्णस्य चतुर्थो भाग, हा अय म्हणजे लोह चूर्ण, हे चतुर्थ भाग. यत एतद अयश्चूर्णम चतुर्थ भागम मत एव अस्मिन् प्रयोगे जतुकर्णेन अयः चूर्ण पादयुक्तम इति कृतम. अमराणाम अमृतम जरादिहरम. अमृत याचा अर्थ जरा म्हणजे म्हातारपण वगैरे हरण नाहीस करणार. नागानांच सुधा जरण जरण तर नाग हे प्रकारचे जे लोक आहेत त्यांचं सुधा म्हणजे अमृत हे जरा आणि मरण हरण करणार आहे. इति उभयो उपादनं दृष्टांते. कसं इथे उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे त्यांना अमृत आहे तसं हे रसायन माणसांसाठी अमृत आहे. ब्रह्म म्हणजे मोक्ष. ब्रह्म याचा अर्थ मोक्ष. न केवलम दीर्घम यह अश्नुते रसायनम यहा विधिवत निषेवते. जर रसायन योग्य पद्धतीनं जर घेतलं तर त्याला केवळ त्याचं आयुष्य दीर्घ मिळतं असं नाही, तर तो गतिम सहा देवर्षी निषेविताम शुभाम प्रपद्यते ब्रह्म तथा इति अक्षयम. तर त्याला देव आणि ऋषींनी सांगितलेली जी काही गती सद्गती त्याला प्राप्त होते आणि अक्षय ब्रह्माची पण प्राप्ती होते, मोक्ष प्राप्त होतो रसायन व्यवस्थित जर घेतलं तर. मोक्ष साधनत्वं च इह रसायनस्य विशुद्ध सत्वकर्तृ कर्तृत्वया उच्यते. तर रसायन सेवनामुळे मोक्षप्राप्ती सुद्धा होते. म्हणजे या जीवनातलं जगणं तर उत्तम होतच, पण शिवाय मृत्यूनंतर सुद्धा मोक्ष त्याला मिळतो असं सांगितलेलं आहे. तर मराठीमध्ये आपण जरा अर्थ बघू याचा. परत हरित तक्क्यादी योग असंच म्हटलेलं आहे याला. यामध्ये आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाच्या 100 भावना द्याव्या आणि त्यात आवळ्याचा 1/4 शुद्ध लोहचूर्ण मिसळावं. हिरडा, बेहडा, आवळा, हळद, सालवण, वेखंड, वावडिंग, गुळवेल, सुंठ,
ज्येष्ठमध, पिंपळी, श्वेतखदीर यांचा कल्क दुधात शिजवून नंतर त्या दुधापासून मिळालेले तूप घ्यावे आणि हे तूप मध आणि सुरुवातीला सांगितलेलं आमलकी चूर्ण एकत्र करून दररोज एक कर्ष म्हणजे 4 तोळे इतक्या मात्रेमध्ये सेवन करावे. औषध पचल्यानंतर सायंकाळी मुदगयूष किंवा दूध आणि तुपाबरोबर भात खावा आणि याप्रमाणे सातत्याने 3 वर्षे प्रयोग केल्यानंतर पुरुष वृद्धावस्थेतून मुक्त होऊन 100 वर्षापर्यंत सुखाने जगतो. तो स्मृतिवान बनतो. सांगित की श्रुतम अवतिष्ठते. तो त्यानंतर सर्वामया हा प्रशाम्यंती, सर्व रोगापासून तो दूर जातो आणि ज्ञात किंवा अज्ञात विषाचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. विषम अविषम भवती आणि त्याचा कोणताही विषाचा परिणाम होत नाही आणि कोणताही प्राणी त्यास पराभूत करू शकत नाही. त्याला कुठली भूतबाधा सुद्धा होत नाही. अदृश्यो भूतानाम भवती आणि त्याचे सगळे अवयव एकदम चांगले सुदृढ होतात. गात्रम अश्मवत स्थिती भवती. आणि पुढच्या श्लोकामध्ये रसायनाचं महत्व सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे देवांसाठी अमृत किंवा नागलोकासाठी सुधा होती त्याचप्रमाणे प्राचीन काळी महर्षींच्यासाठी रसायन विधी होता. प्राचीन काळी यथाविधी रसायनाचं सेवन केल्यामुळं महर्षीगण हजारो वर्षापर्यंत वृद्धावस्था, दुर्बलता आणि रोगावस्था प्राप्त न करता मृत्यूपासून दूर राहत असत. न जराम न च दौर्बल्यम न आतुर्यम निधनम न च जगमुहु वर्ष सहस्राणी रसायन परापुरा. तर पूर्वी हे ऋषी लोक रसायन घेऊन अनेक वर्ष निरोगी जगत होते. आणि पुढे सामान्य विधान केलंय की न केवलम दीर्घम इह अश्नुते रसायनम यहा विधिवन् निषेवते गतिम स देवर्षि निषेवताम शुभाम प्रपद्यते ब्रह्म तथा इति च अक्षयम. तर जो जी व्यक्ती शास्त्रोक्त रसायनाचे विधीपूर्वक सेवन करते त्याला केवळ या भूलोकामध्येच दीर्घायुष्य प्राप्त होते असे नसून तो देवता आणि ऋषीद्वारा सेवित उत्तम गती प्राप्त करतो आणि अक्षय अविनाशी ब्रह्माचा साक्षात्कार त्याला होतो. म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तत्र श्लोकः अभया आमलकीयेऽस्मिन् षड्योगा परिकीर्तिताः रसायनानां सिद्धानाम् आयुर्यैरनुवर्तते. तर संधीचा विग्रह आपण बघूया. अभया आमलकीये अस्मिन् षट् योगाः परिकीर्तिताः रसायनानां सिद्धानाम् आयुः यैः अनुवर्तते. अभया इत्यादीना संदेह निरासार्थम उक्त प्रयोग संख्यां दर्शयति. एवं अन्यत्रापि संख्या प्रणयनम अंते ज्ञेयम. तर इथे 6 रसायनाचे 6 योग सांगितले आहेत असं म्हटलेलं आहे. तर या अभयामलकी नावाच्या अध्यायामध्ये सिद्ध रसायनाचे 6 योग सांगितलेले आहेत आणि याच्या सेवनाने आयुष्याचं अनुवर्तन होतं. आयुः यैहि अनुवर्तते म्हणजे आयुष्य प्राप्त होतं. योग्य चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येतं. आयुष्याचं अनुवर्तन होतं म्हणजे आयुष्याला अनुकूल गती प्राप्त होते. वृद्धावस्था ही मानवाच्या इच्छेच्या प्रतिकूल निर्माण होत असते आणि रसायन सेवनाने वृद्धावस्थेचे यौवन लक्षणामध्ये अनुवर्तन होते. म्हणून रसायनानं आयुष्याचं अनुवर्तन होतं म्हणजे वृद्धावस्था टाळता येते. वृद्धत्व कुणालाही नकोच असतं आणि
तारुण्य कायम टिकावं अशी सर्वांचीच इच्छा असते. तारुण्य कायम टिकणं म्हणजे आयुष्याचं अनुवर्तन होणं आणि हे रसायनामुळे प्राप्त होतं. इति अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते चिकित्सास्थाने रसायन अध्याये अभयामलकीयः नामः रसायनपादः प्रथमः इति श्री चक्रपाणिदत्त विरचितायाम् आयुर्वेद दीपिकायां चरक तात्पर्य टीकायां चिकित्सास्थाने रसायन अध्याये अभयामलकीयो नाम रसायनपादः. तर अभयामलकी नावाचा रसायनपाद म्हणजे या अध्यायामधला 1/4 भाग या ठिकाणी संपला. अथात प्राणकामीयं रसायनपादं व्याख्यास्यामः इति स्माह भगवान् आत्रेयः. पूर्वपादे हि आमलकरसायनानि उक्तानि. यः अपि आमलकरसायनानि सन्ति इति प्राणकामीयम् अनन्तरम् उच्यते. प्राणक शब्दम् अधिकृत्य कृतमिति प्राणकामीयम. तर यामध्ये प्राणकामी रसायनपादाचं वर्णन केलं जाणार आहे. वाचा मॅडम. प्राणकामाः शुश्रूषध्वम् इदम् उच्यमानम् अमृतम् इव अपरम इति सुतहितकरम् अचिन्त्य द्रुतप्रभावम् आयुष्यमान रोग्यकरः वयसः स्थापनं निद्रातन्द्रा श्रमक्लम आलस्य दौर्बल्य अपहरम् अनिल कफपित्त साम्यकरं स्थैर्यकरं बद्धमांसहरम् अन्तरग्निसन्दुक्षणं प्रभावर्णस्वरोत्तमकरं रसायनविधानम् अनेन क्षवनादयो महर्षयः पुनर्युवत्वम् अपुनः नारीणां चेष्टतमाः बभूवुः स्थिर समसुविभक्तमांसाः सुसंहतस्थिरशरीराः सुप्रसन्न बलवर्णेन्द्रियाः सर्वत्र प्रतिहतपराक्रमाः क्लेशसहाश्च सर्वे शरीरदोषा भवन्ति. ग्राम्याहार अम्ललवण कटु कक्षा शुष्क शाक मांस तिल पलल पिष्टान्न भोजिनां विरूढ अनवशुक शमीधान्य विरुद्ध सात्म्य वृक्ष क्षाराभिचन्दी भोजिनां क्लिन्न गुरुपूति पर्युषित भोजिनां विषम अध्यसन प्रायाणां दिवास्वप्न स्त्रीमद्यनित्यानां विषमातिमात्रं व्यायाम संक्षोभित शरीराणां भय क्रोध शोक लोभ मोह आयास बहुलानां अतो निमित्तं हि शिथिली भवति मांसानि विमुच्यन्ते सन्धयः विदह्यते रक्तं विच्छन्दते चानल्पं मेदः न सन्धीयते अस्थिषु मज्जा शुक्लं न प्रवर्तते क्षयम् उपेति ओजः स एवं भूतो ग्लायति सीदति निद्रातन्द्रा आलस्य समान्वितो निरुत्साहः श्वसिति असमर्थचेष्टानां शारीरमानसीनां नष्टस्मृतिबुद्धिश्चायो रोगाणाम् अधिष्ठानभूतो न सर्वम् आयुः अवाप्नोति. तस्मात् एतान् दोषान् वेक्षमाणाः सर्वान् यथोक्त अनहित अपानस्य आहारविहारान् रसायनानि प्रयोक्तम् अर्हति युक्त्वा भगवान पुनर्वसु आत्रेय उवाच. काही शब्दांचा आपण परत एकदा संधी विग्रह बघूया. प्राणकामाः शुश्रूषध्व
म्हणजे ऐक असं आहे. आज्ञार्थी वचन आहे ते. शुश्रूषध्व. इदम उच्यमानम अमृतम इव अपरम इति सुतहितकरम अचिंत्यात अद्भुत प्रभावम आयुष्यम आरोग्यकरम वयसः स्थापनम निद्रा तंद्रा श्रम क्लम आलस्य दौर्बल्य अपहरम अनिल कफ पित्त साम्यकरम म्हणजे त्रिदोष साम्यकर, वात पित्त आणि कफ. स्थैर्यकरम अबद्ध मांसहरम अंतरग्नी संधूक्षणम, अंतरग्नी संधूक्षणम म्हणजे अग्निसंधूक्षण करणार. प्रभा वर्ण स्वर उत्तम करम, प्रभा वर्ण आणि स्वर उत्तम करणार रसायन विधान. हे रसायन विधान कसं आहे ते सांगितलंय यामध्ये की दीर्घ जीवन, त्याचप्रमाणे प्राणाची इच्छा करणाऱ्या तुम्ही मी सांगितलेल्या या रसायन विधानाचे श्रवण करा. शुश्रूषध्वम म्हणजे श्रवण करा. हे रसायन विधान देवतांसाठी हितकर असणाऱ्या अमृतासारखे आहे. आणि या रसायन विधानाचे श्रवण करा. हे रसायन विधान देवतांसाठी हितकर असणाऱ्या अमृतासारखे आहे. याचा प्रभाव अचिंत्य तसाच अद्भुत सुद्धा आहे. आयुष्य वाढवणार, आरोग्यकर वयस्थापन असे हे रसायन आहे. पुढे सांगितलं निद्रा तंद्रा श्रम क्लम आलस्य दौर्बल्य अपहरम अनिल कफ पित्त साम्यकरम स्थैर्यकरम अबद्ध मांसहरम अग्निसंदीक्षणम प्रभा वर्ण स्वर उत्तमकरम रसायन विधानम. तर हे निद्रा तंद्रा श्रम क्लम आलस्य आणि दुर्बलतेचा नाश करणार आहे. हे वात इत्यादी 3 दोषांना समस्थितीत आणणारं, स्थिरता प्रदान करणारं आणि अबद्ध मांसहर म्हणजे मांसपेशींची शिथिलता दूर करून सहनन प्राप्त करून देणार आहे. आणि उदरातील जठर अग्नीला प्रदीप्त करणार आहे. प्रभा वर्ण स्वर यांना वाढवणार आणि त्यांना श्रेष्ठता प्राप्त करून देणारं हे रसायन आहे. रसायनाचे सगळे फायदे या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे की अनेन चवनादयः महर्षयः पुनर्युवत्वम आपुहु. आपुहु असा शब्द आहे, ते म्हणजे मिळवलं. ते त्याला एक भूतकाळाचा प्रकार आहे, परोक्ष भूतकाळ म्हणतात आपुहु. तर त्यांनी पुन्हा तारुण्य प्राप्त केलं. आपुहु म्हणजे मिळवलं. आणि नारीणाम च इष्टतमा बभूवु, स्त्रियांना प्रिय झाले. स्थिर सम सुविभक्त मांसाहा, आणखीन कसे झाले ते वर्णन आहे की मांस त्यांचं चांगलं झालं. सुसंहत अस्थि शरीराहा सुप्रसन्न बलवर्णेंद्रियाहा सर्वत्र अप्रतिहत पराक्रमाहा क्लेशसहाहा च. तर काय काय फायदे झाले त्यांना ते आणखीन सांगितलेलं आहे की या रसायनाचं यथाविधी सेवन करून चवनादी महर्षांनी पुन्हा यौवन प्राप्ती करून घेतली होती. ते युवा पुरुषाप्रमाणे बल वर्ण आदींनी युक्त आणि स्त्रियांनाही प्रिय झाले. यामुळे हे महर्षी स्थिर सम आणि सुविभक्त मांसपेशी युक्त असे बनले. आणि सुघटित स्थिर शरीर, प्रसन्न चित्त, बल वर्ण इंद्रिय शक्तींनी संपन्न, सर्व प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये सफल आणि सर्व प्रकारचे कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना प्राप्त झाली. क्लेशसहा म्हणजे सर्व प्रकारचे कष्ट सहन करण्याची शक्तीही त्यांना प्राप्त झाली. सर्वे शरीर दोषाः भवन्ति
ग्राम्य आहारात अम्ल लवण कटुक क्षार शुष्क शाक मांस तिल पलल पिष्टान्न भोजिनाम. आता रोगाची कारणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. विरूढ नवशूक शमी धान्य विरुद्ध असात्म्य वृक्ष क्षार अभिष्यंदी भोजिनाम. तर सगळे रोग कशामुळे होतात ते सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा जर ग्राम्य आहाराचं सेवन केल्यानं अनेक प्रकारचे शारीर दोष निर्माण होतात. त्यामध्ये अम्ल लवण कटुरस प्रधान पदार्थ क्षार शुष्क शाक शुष्क मांस तिलकल्क पिष्टान्न या आहारद्रव्यांचा अधिक उपयोग करणारे, त्याचप्रमाणे विरुद्ध भोजन असात्म्य भोजन वृक्ष अन्न क्षार प्रधान पदार्थ तसेच अभिषंधी पदार्थ अधिक खाणारे, त्याचप्रमाणे क्लिन्न गुरु पूती पदार्थ खाणारे, विषमासन किंवा अध्यशन करणारे, त्याचप्रमाणे दररोज दिवास्वाप करणारे म्हणजे दिवसात झोपणारे दररोज. पुढे सांगितलंय की क्लिन्न गुरु विषम अध्ययन प्रयाणाम दिवास्वप्न स्त्री मध्य नित्यानाम विषम अतिमात्र व्यायाम संशोभित शरीराणाम भय क्रोध शोक लोभ मोह आयास बहुलानाम अतो निमित्तम. तर ह्या सगळ्या कारणं सांगितलेली आहेत की रोज दिवास्वप्न करणारे, दररोज मैथून करणारे, मद्यपान करणारे, विषम आणि अधिक मात्रेत व्यायाम करणारे, आणि त्यामुळं काय होतं परिणाम शरीरावर तर पुढे सांगितलेलं आहे. अतो निमित्तम ही शिथिली भवन्ति मांसानि विमुच्यन्ते संधयः विदह्यते रक्तम विष्यन्दते च अनल्पम मेदः न संधीयते अस्थिषु मज्जा शुक्रम न प्रवर्तते क्षयम उपेति ओजहा. ओजक्षय होतो. तर त्याचे काय परिणाम दिसतात या जे ग्राम्य आहार जो वर्णन केला त्या आहाराचे शरीरावर काय परिणाम दिसतात ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की यामुळं शरीर क्षुब्ध झाले आहे असे, तसेच भय क्रोध शोक लोभ आयाम यांनी पीडित असे जे लोक त्यामध्ये वातादी शरीरासंबंधी दोष प्रकोपित होतात. आणि या वरील प्रकारच्या आहार विहाराचं सेवन केल्यामुळे मांसपेशी शिथिल होतात, संधी आपल्या स्तनापासून च्युत होतात, रक्तामध्ये विदाह उत्पन्न होतो, मेदधातूचा अधिक प्रमाणात स्राव होऊ लागतो आणि अस्थिधातूच्या आत मज्जेचे संधान होऊ शकत नाही, शुक्राची प्रवृत्ती होऊ शकत नाही आणि ओजो धातूचा सुद्धा क्षय होतो. आणि या प्रकारच्या लक्षणांची उत्पत्ती झाली असता ग्राम्य आहाराच्या प्रती तो मनुष्य ग्लानीयुक्त होतो. आणि मग हे झाल्यानंतर त्याला ग्लानी होते. नंतर सीदती निद्रा तंद्रा आलस्य समन्वितः निरुत्साहः श्वसिति असमर्थ चेष्टानां शारीर मानसानां नष्ट स्मृति बुद्धि छायः रोगाणाम अधिष्ठान भूतः न सर्वम आयुः अवाप्नोति. तर त्यामुळं काय होतं तर तो ग्लानीयुक्त होतो, त्याच्या आहाराचा त्याला द्वेष वाटू लागतो, संपूर्ण शरीर वेदनायुक्त होते, निद्रा तंद्रा आलस्य यांनी युक्त असा तो पुरुष उत्साहहीन होऊन केवळ श्वास घेण्यापुरता जगतो. शारीरिक आणि मानसिक हालचाली करण्यास तो असमर्थ बनतो, त्याची स्मृती बुद्धी आणि छाया नष्ट होते आणि संपूर्ण शरीर हे अनेक रोगांचे आश्रयस्थान बनते आणि त्यामुळे तो आपले संपूर्ण आयुष्य भोगू शकत नाही. न सर्वम आयुः अवाप्नोति.
तस्मादेतान दोषान अवेक्षमाणः सर्वान यथोक्तान